आणि असं काहीतरी मायक्रोफायबरचा यूज करत जा जेणेकरून तुम्हाला स्क्रॅच पडणार नाही गाडीवर. इथे घाण बघा, हे सगळे तुमचे दगड आहेत ना, मग तुम्ही वेगळी बकेट घेतलेत नाही तर सगळे दगड तुमचे हे छोटे छोटे पार्टिकल आहेत ते सगळे गाडीला स्क्रॅच करतात. म्हणून आपलं वॉशिंग सेंटरला स्क्रॅच गाडीला जास्त का होतं त्याच्यामुळे. हे बघा किती घाण आहे ती त्याच्यामध्ये. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं आपल्या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज संडे आहे आणि आज आपण ॲज अ रिच्युअल बाईक धुवायला काढलेली आहे. कारण 2 आठवडे मी बाईक धुवली नाही अजिबात. तर त्याचंच थोडंफार तुम्हाला हे दाखवतो मी पण काय काय घेतलं आहे ती बाईक धुण्यासाठी. तर हे बघा, बाईक धुण्यासाठी आपण हे एक मायक्रोफायबर मागवलेलं आहे. सॉफ्ट स्पूनचं मायक्रोफायबर 2 आहेत 3 आहे त्याच्यामध्ये. आणि हे सॉफ्ट स्पूनचं आपलं फोम वॉश आहे, मल्टी सरफेस फोम वॉश. कार आणि बाईकसाठी हे आपण सॉफ्ट स्पूनचं मल्टी फोम वॉश वापरणार आहोत. आणि हे सॉफ्ट स्पूनचंच आपण हे वापरणार आहोत. तर एक मायक्रोफायबर आहे आणि एक हँड फायबर आहे. हे याच्यामध्ये ग्रेड असते 300 GB काय असेल ते समथिंग. तर हे वापरणार आहोत आपण. चला, बकेट भरून ठेवली तिकडे, ती घेऊन येतो पहिले. तर आता आपण बाईक लावलेली आहे इथे आणि बकेट घेऊन आलो आहे मी. पाणी मी थोडी एवढी पण माखलेली नाही आहे आपली बाईक, तरी पण हे धुरला थोडासा दिसतो. तर नॉर्मल आपण वॉश करू याला. इकडे खाली थोडासा धुरला वाटतं, इकडे खाली थोडा चिखल आहे आणि मागच्या साईडला पण थोडाफार चिखल आहे. तिकडे नॉर्मल वॉश करू आणि मग निघू इथून. तर आता हे आपलं डन झालं आहे पाणी मारून थोडंफार. तर मी ह्याच्यामध्ये टाकतो आहे हे सॉसचं थोडंफार हे, जेणेकरून आपण त्याचा एकदम चांगला फोम तयार करू. ही छोटी बाटली घेतली. तुम्ही असं कधी करा, कारण नाही ना, जर तुम्ही जास्त हे केलं एकदाच याच्यामध्ये हे केलं ना तर मग तुम्हाला स्क्रॅच पडायचे चान्सेस असतात. म्हणून छोटी फक्त फोम ह्याच्यासाठी छोटी बादली घ्या. अशा 2-3 बादल्या घेऊन ठेवा जेणेकरून तुम्हाला स्क्रॅच पडणार नाही तुमच्या गाडीवर. कारण मग ह्याच्यामध्ये धूळ हे केली नाही की मग एकच बाटली सगळं बकेटमध्ये केलं तर धूळ हे करायचे चान्स असतात. काही तुमचे धूळबिल खडे छोटेफार स्मॉल पार्टिकल्स त्याच्यामध्ये तुमच्या टँकवर किंवा याच्यावर डाग पडू शकतात. ते आपल्याला अवॉइड करण्यासाठी 2 टँक बनवणे करा. आता मी टाकतोय असं हातात घातलं आहे याच्यामध्ये आणि असं आपण याच्यामध्ये हे करू थोडंफार आणि मग वॉश करून टाकू. असं करायचं आहे आपल्याला. आता चांगला फोम तयार होतो. आपल्याला हँड वॉशच करायची आहे गाडी, जास्त प्रेशर वॉश करायची नाही आहे. मी प्रेशर वॉश करणं प्रिफर करत नाही जास्त गाडी, हँड वॉशच करावी लागते. पहिलं वरून सुरुवात करा, म्हणजे वरून जरी तुमचं खाली जास्त हे असतात काय म्हणतो आपण
खाली जास्त धूळ असते किंवा मग हे असते, त्याच्यामुळे खालून नको खाली जास्त हे करायचं नाही, पहिलं वरून सुरुवात करायची, त्यावरती जास्त धूळ बसलेली नसते. तसंच मी वरती सुरुवात करतो आहे. वरून सुरुवात आपण केलेली आहे गाडी धुवायला. आणि वरचं सगळं हे झाल्यानंतर मग आपण खाली हे करू. तोपर्यंत आपलं वरतीच जेवढं काय आहे वरचा भाग पार्टिकल वरतीचं जेवढा आपलं एक्सपोज आहे तेवढा आपल्याला हे करायचं आहे, धुवायचं आहे. हे पहिलं वरूनच सगळं धुवायला सुरुवात केली. त्याच्यानंतर मग आपण खाली समजा हे करू. पहिलं वरतीच आपल्याला हे करायचं. पुन्हा एकदा थोडंफार घेऊ. या साईडचं समोरला पण राहिलं आहे. बीक आपला व्यवस्थित हेडलाईट वॉश करू. त्याच्यानंतर मग खाली बाकीच्या गोष्टी आहेत ते करू. आणि असं काहीतरी मायक्रोफायबरचा यूज करत जा, जेणेकरून तुम्हाला स्क्रॅच पडणार नाही गाडीवर. जास्त गाडी वॉश पण करायची नसते, पण आपण 2 आठवड्यानंतर वॉश करतो, त्याच्यामुळे काही टेन्शन नाही. बीट आहे ती सगळी जे एक्सपोज एरिया आहे तो व्यवस्थित सगळं साफ करून टाका. थोडं मला हे करता आलं आहे. झालं हे मेन गोष्टी आपल्याला झालेल्या आहे. त्याचं समोरचं इंडिकेटर पण आपल्याला साफ करावं लागणार आहे. केलं होतं साफ करू. इकडचं पण साफ करावं लागणार आहे सगळं. चला ब्लॉग मोठा होईल आपला. पूर्ण हे सगळं व्यवस्थित साफ केल्यानंतर तुम्हाला दाखवतो काय करायचं आहे. मला नॉर्मल वॉश करू. नॉर्मल आपलं फक्त असं पाणी मारायचं आहे बस. झालं आपलं ओके. आपल्याला पहिला मला थोडंफार हे करावं लागणार आहे. आता मी धुवतो व्यवस्थित गाडी. ह्याला आता पहिलं पाणी मारायचं आहे आपल्याला. त्याच्यानंतर मग हे याच्याने परत एकदा आपण त्याला रब करू, की जेणेकरून वरचा हे आहे फोम आहे तो निघून जाईल. ते घाण बघा, हे सगळे तुमचे दगड आहेत ना, मग तुम्ही वेगळी बकेट घेतलेत नाही तर सगळे दगड तुमचे हे छोटे छोटे पार्टिकल आहेत ते सगळे गाडीला स्क्रॅच करतात. म्हणून आपलं वॉशिंग सेंटरला स्क्रॅच गाडीला जास्त का होतं त्याच्यामुळे. बघा किती घाण आहे ती त्याच्यामुळे 2 बकेट घ्यायचं. 2 किंवा 3 जमलं तरी चालतील, पण एका बकेटमध्ये काही करू नका, की जेणेकरून तुम्हाला गाडी तुमची व्यवस्थित हे राहील. चला तर अशा तऱ्हेने आपली बाईक धुवून झालेली आहे. हे बघा मी मस्त फडकाडका मारलं आहे आता. आणि हे सगळं आपलं सामान तर रेडी झालेली आहे. नॉर्मल जास्त हे करायची नव्हती मला, पण झाले व्यवस्थित धुवून. असं डिस्क ब्रेकवर पण हे मारतो, फडका मारतो. तर बघा चारे बाजूने इकडून पण व्यवस्थित क्लीन झाले. इकडे खाली मी फडका मारलेला नाही, आतमध्ये पण प्रॉपर क्लीन झाली. आता इकडे पण मागे पण थोडाफार धुरला होता, तो पण क्लीन झाला आता. इकडं वरती जरासा मला तो आरसा ॲडजस्ट करायचा, नंतर करणार आहे. तर
ओकेमध्ये एकदम रेडी. आता ही थोडीफार सुकू दे, तोपर्यंत आंघोळ अंघोळ करून आणि नंतर निघू आपण. तर अशा तऱ्हेने आपली बाईक धुवून झालेली आहे आणि हा नॉर्मल तुम्हाला बाईकचा व्हिडिओ मी टाकलेला. तो व्हिडिओ आवडला असेल ना की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि एक टिप तुम्हाला देतो की 2-3 बकेट ठेवा. फोम वॉशचं वेगळं, नॉर्मल पाणी वॉशचं पहिलं वेगळं आणि सेकंड वॉश करता याचं वेगळं. 3 बकेट ठेवलं ना 3 बकेट स्टेप यूज करा, गाडीवर स्क्रॅच पडणार नाही तुमचे. तर एवढे पण ब्लॉग बघितल्याबद्दल सर्वांचं मनापासून आभारी. धन्यवाद.